जय महाराष्ट्र। मी संदेश देसाई, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना। माझ्यासोबत आमचे वरिष्ठ श्री वीरेंद्र जाधव आहेत व इतर सर्व कार्यकर्ते आहेत। आपण आज मृणालताई गोरे एक्सटेन्शन ब्रिज येथे आहोत आणि आता सोशल मीडियामध्ये जो बहुचर्चित वाद जो सुरू आहे त्या ब्रिजचं जे काम आहे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आपण पाहणी करताना इथे लक्षात येतं की याचं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे। सर्वत्र खड्डे आहेत। या ब्रिजचं जे काम आहे हे 2018 साली MEPL ज्ञान या कंपनीला देण्यात आलं। 209 कोटीची निविदा होती। 2026 साली हे काम 24 महिन्यात पूर्ण करायचं असताना 2026 साली 8 वर्षात हे काम पूर्ण झालं आणि ह्या कामाचे जे खर्च आहे तो जवळजवळ 40 कोटींनी वाढलेला आहे। परंतु याच्यात गंभीर बाब अशी आहे की ह्या ब्रिजची खर्च वाढलेला असताना सुद्धा याची लांबी मात्र जी आपण रिलीफ रोडला उतरणार होतो ते 90 मीटरने जवळजवळ कमी करण्यात आली। 2022-23 साली याच्या आराखडे 3 ते 4 वेळा बदलण्यात आले आणि नंतर 90 मीटरने कमी करून काही विकासकांच्या फायद्यासाठी याची लांबी कमी करण्यात आल्यानंतर सुद्धा जवळजवळ 40 कोटींनी याचा खर्च वाढलेला आहे। आमचा स्पष्ट असा आरोप आहे की ह्या MEPL ज्ञान यांची चौकशी झाली पाहिजे। तसेच या ब्रिजवर तांत्रिक सल्लागार म्हणून TPF इंजिनिअरिंग यांची पण नेमणूक झाली होती व कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी यांची पण नेमणूक झाली होती तांत्रिक सल्लागार किंवा फेर तपासणी सल्लागार म्हणून। परंतु त्यांनी या ब्रिजला कोणतेही व्हिजिट न देता तसेच बोगस अहवाल देण्यात आलेले आहेत। तरी या दोन्ही कंपन्यांना जवळजवळ TPF इंजिनिअरिंगला पालिकेने 1,94,00,000 व कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सीला 58 लाख रुपये पालिकेने करदात्या नागरिकांचे दिलेले आहेत। आमचा स्पष्ट आरोप आहे की ह्या ब्रिजच्या सर्व कामामध्ये लांबी कमी केल्यानंतर सुद्धा जवळजवळ 40 कोटी खर्च कसा वाढला याची पण चौकशी झाली पाहिजे। माननीय मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे यांची आम्हाला विनंती आहे की दक्षता विभागातर्फे याची चौकशी होऊन या संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।